ज्या लोकांनी सत्कार केले आता तेच लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत की खरंच तुमची निवड झालेली आहे का? पण समोर जर पर्यायच उपलब्ध नसेल तर आम्ही नाही कोणाकडे मागायचा. आरटीआयच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. माझी सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास विभाग म्हणून मध्ये निवड झालेली आहे. आयोगाकडून अपेक्षित उत्तर अजिबात येत नाहीये. शिक्षणाधिकारी पदावर निवड झालेली आहे. माझी डीवायएसपी पदी निवड झाली. माझी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, जी असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स म्हणून असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स साठी सीडीपीओ क्लास 1 म्हणून निवड झालेली आहे. डीवायएसपी पदावर सिलेक्शन झालेलं आहे. शिक्षणाधिकारी म्हणून झाली. माझी बाल विकास प्रकल्प अधिकारी क्लास 1 पदावर निवड झाली. सीडीपीओ क्लास 1 फायनल निकाल जाहीर होणं हीच आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. ती 11 मे 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या माध्यमातून. पूर्व परीक्षा झाली 21 ऑगस्ट 2022 आणि त्यानंतर मुख्य परीक्षेची तारीख होती 21 ते 23 जानेवारी 2023. आणि या सगळ्या प्रक्रियेतून महाराष्ट्राच्या प्रशासनातील उपजिल्हाधिकारी असतील, पोलीस उपअधीक्षक असतील किंवा इतर अशी महत्त्वाची पदं असतील, अशी 623 पदं भरली जाणार होती. मात्र आज तागायत माझ्यासोबत हे जे सगळे उमेदवार आहेत, जे अर्धे अधिकारी झालेले आहेत, अर्धे म्हणणं खरं तर विचित्र वाटतंय, मात्र ते म्हणायला गत्यंतर नाहीये, कारण पुढे जाऊन जी प्रक्रिया राज्य शासनाने करायची आहे ती होत नाहीये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेतलेली आहे, प्रक्रिया पार पाडलेली आहे, मात्र त्यानंतर निवड होत नाहीये, मुख्य जो निकाल आहे तो लागत नाहीये. तर तुम्ही हे सगळे आहात, तर कोणकोणत्या पदांसाठीचे आहात? म्हणजे पोलीस उपाधीक्षक, उपजिल्हाधिकारी, आणखी कोणकोणती पदं आहेत सांगा. सर डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, चीफ ऑफिसर क्लास 1, बीडीओ क्लास 1, शिक्षणाधिकारी, तसेच सीडीपीओ अधिकारी असतील, असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स आहे. अशी 623 पदं ही आहेत क्लास 1 आणि क्लास 2 गॅझेटेड, म्हणजे एमपीएससी मधून भरली जाणारी ही सर्वात टॉपची पदं आहेत, जे की राज्य शासनामध्ये सर्वोच्च पोझिशनला काम करतात. मात्र गेली 2.5 वर्षापासून सुरू असलेली ही प्रोसेस आज तागायतही पूर्ण झालेली नाहीये. फक्त प्रोव्हिजनल निकाल आमचा आलेला आहे, मात्र आमचा फायनल निकाल आजही आलेला नाहीये. कधी येईल याचंही काही कल्पना नाहीये. आणि फायनल निकालानंतर जे शिफारस पत्र जातात आयोगाकडून राज्य सरकारकडे, ती शिफारस पत्रही अजून गेलेली नाहीत आणि काही फायनल निकालच लागलेला नाहीये. त्यामुळे ह्या प्रोसेसला किती वेळ लागेल आणखी आणि आमचे किती दिवस या प्रोसेसमध्ये जातील हे माहीत नाहीये. अभ्यास करतानाचा वेगळा संघर्ष असतो, सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा संघर्षात आमच्या पदरी पडलाय असं वाटायला लागलंय आम्हाला. हे का होतंय? तुम्ही जेव्हा संपर्क करताय तेव्हा तुम्हाला काही सांगण्यात येतं? आम्ही नेत्यांच्या माध्यमातून किंवा आरटीआयच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण आयोगाकडून अपेक्षित उत्तर अजिबात येत नाहीये. 8 दिवसात लावतो, 10 दिवसात लावतो असं 2-3 नेत्यांना त्यांनी सांगितलं, पण त्यांनी असं आरटीआयला पण प्रॉपर उत्तर दिलेलं नाही आणि ते कारण पण मुळात सांगत नाहीत. आतापर्यंतच्या प्रोसेसमध्ये साधारणतः 2-2.5 महिन्यात प्रोसेस पूर्ण व्हायला पाहिजे. अंतरिम निकालानंतर फायनल निकाल हा 8 ते 10 दिवसाची प्रोसेस असते, पण त्यांनी कारणच आम्हाला दिलेली नाहीत अजूनपर्यंत. अच्छा, याचा काय परिणाम होतोय तुमच्यावरती? एक महिला म्हणून मी सांगू इच्छिते की जसं 2.5 वर्ष झाली ही प्रोसेस प्रलंबित आहे, पण ज्यावेळेस मला घराच्या बाहेर अभ्यास करण्यासाठी पडावं लागतो तर माझा संघर्ष तिथून चालू होतो. आणि हे जे सिलेक्शन झाले त्याच्यासाठी 7 ते 8 वर्ष ऑलरेडी आम्ही दिलेले आहेत सिलेक्शनसाठी, तर हा पण वेगळा संघर्ष आहे. आणि एक महिला म्हणून एक तर वय होऊन जाते, लग्नाचे विषय आहे, सामाजिक एक जबाबदारी आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे, तर या सगळ्या यातून महिलांना जावं लागतं. तर जॉईनिंग नसल्यामुळे पुढच्या काही गोष्टी करता येत नाहीयेत. कारण की कोणत्या पदासाठी तुमची निवड? माझं डीवायएसपी पदावर सिलेक्शन झालेलं आहे. तर यामुळे एक असं आहे की एक सामाजिक जे असते आणि पारिवारिक पण खूप जास्त महिलांवर दबाव असतं. आता ॲट द एज 30 जर सिलेक्शन होत असेल आणि जॉईनिंगला 3-4 वर्ष जात असेल तर ॲट द एज किती 34 येते, तर मग हे लग्नाचे विषय असतील, पारिवारिक काही जबाबदाऱ्या असतील, तर हे कधी पार पाडायच्या? तर हा एक इथं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर मी तुमच्या माध्यमातून एक माननीय लोकसेवा आयोग आणि राज्य शासनाला एक विनंती करू इच्छिते की त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लवकरात लवकर आमचा निकाल लावा, अंतिम निकाल लावा आणि जी जॉईनिंगची प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर पूर्ण. जबाबदारी दोघांची आहे. जबाबदारी दोघांची आहे. आणि यातूनही जरी आम्हाला काही समाधानकारक उत्तर भेटलं नाही येत्या 8 दिवसात, तर आम्हाला नाही विलाजावं असतं, आम्हाला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, जे की आमची इच्छा नाहीये. आम्ही जे अधिकारी घडलो आहोत तिथं सगळेच अधिकारी आहेत, हे सगळे फुले शाहू आंबेडकर हे सगळे वाचून अधिकारी झालेले आहेत. तर आमचा तो मार्ग नाहीच आहे आंदोलनाचा, पण समोर जर पर्यायच उपलब्ध नसेल तर आम्ही नाही कोणाकडे मागायचा. आणि दुसरा विषय एक तुमच्या माध्यमातून निदर्शनात आणू इच्छिते की जे न्यायालयीन प्रक्रियामध्ये केसेस पडतात, 1-2 मुलं न्यायालयात जातात, तर त्यांच्यामुळे काय होतं, आता आम्ही 623 जण सिलेक्टेड आहोत, पण या 2 मुलांसाठी 620 जण मुलं 7 ते 8 महिने थांबले जातात. आता पुढे आम्हाला माहिती नाही याच्यावर किती केसेस पडतील, काय होईल, पण आमच्यासाठी प्रोव्हिजन काय 620 मुलं. आता कोणताही स्टे नाही, तरी पण का नाही होत?
तुमची निवड कोणत्या पदासाठी झाली? माझी असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यावेळी सिलेक्शन झालेलं होतं म्हणजे सर्वसाधारण यादी जाहीर झाली त्यावेळी ज्या लोकांनी सत्कार केले आता तेच लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत की खरंच तुमची निवड झालेली आहे का तुम्ही असेच अफवा पसरवलेली होती. म्हणजे आता ती तुमचा सत्कार केला तर त्यांच्या मनात शंका आली आहे. हो तेच खरंच तुम्ही आणि अधिकारी झालाय. इव्हन नातेवाईक सुद्धा म्हणजे ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी पुण्यामध्ये राहत होतो घरी जाऊ शकत नव्हतो कारण प्रोसेस 2, 2.5, 3 वर्षाची राहते आणि अजूनही ती प्रलंबित प्रोसेस असल्यामुळे सिलेक्शन होऊन पण घरी जाऊ शकत नाही कारण एक मुलगी म्हणून एक लग्नाचे विषय आहेत किंवा एक सामाजिक परिस्थिती आहे जिला फेस करावं लागतंय. त्याच्यामुळे माझी माननीय आयोग आणि माननीय राज्य सरकारला एवढीच विनंती राहील की लवकरात लवकर आमची अंतिम यादी आणि अंतिम नियुक्ती द्यावी एवढीच एक. आता तुम्ही बोलाल ना, आता ही जी तुमची कशासाठी निवड झाली? सर माझी उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. काय नाव तुमचं? सर माझं नाव महेश श्रीनिवास एलगट्टे. आता ही जी प्रक्रिया आहे तर जाहिरात प्रसिद्ध होणं, त्यानंतर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर तात्पुरती निवड आणि मुख्य निकाल जो आहे तर मध्ये साधारणपणे किती कालावधी याच्यामध्ये अपेक्षित आहे? नॉर्मली सर काय होतं, मुख्य परीक्षा झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये मुलाखती होणं अपेक्षित असतं. मात्र आमच्या मुलाखती ह्या जानेवारीमध्ये मुख्य परीक्षा आणि जानेवारी 2023 मध्ये मुख्य परीक्षा, डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 मध्ये मुलाखती झाल्यात. म्हणजे ऑलमोस्ट इयर याच्यामध्ये गेलेले आमचं 1 वर्ष. का पण हे त्याच्याबद्दल मान्य आयोगानं आम्हाला काहीही नोटिफिकेशन काढून सांगितलेलं नाहीये आणि आजही आमचा अंतिम निकाल का रखडला याच्याबद्दल सुद्धा न्यायालयामध्ये कुठला खटला नाही नाही सध्या न्यायालयात नाही. रिझनच माहित नाही, हेच सांगितलं जात नाही की काय. हाच प्रश्न आहे की ऍटलिस्ट तुमची कशासाठी निवड झाली? माझी सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास विभाग म्हणून मध्ये निवड झालेली आहे आणि गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये आहोत. अजून अंतिम झालेली आहे. माझी शिक्षणाधिकारी पदावर निवड झालेली आहे. माझी DYSP पदी निवड झाली आहे. सर एकंदरीत असा मुद्दा आहे माझी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर. असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्ससाठी माझी CDPO क्लास 1 म्हणून निवड झालेली आहे. माझी शिक्षणाधिकारी म्हणून झालेली आहे. माझी बालविकास प्रकल्प अधिकारी क्लास 1 पदावर निवड झालेली आहे. माझी CDPO क्लास 1. इतकी महत्वाची पदं आहेत. विचारण्याचं कारण हेच आहे की महाराष्ट्राच्या प्रशासनातील इतकी महत्वाची ही पदं, एकतर या सगळ्या तुमचं तर नुकसान होणारच आहे, पगार मिळत नसेल किंवा पुढे जाऊन तुम्ही ज्या दिवशी सर्व्हिसमध्ये येता तीच तारीख तुमची पुढे तुमचं प्रमोशन असेल किंवा तुमची निवृत्ती असेल या सगळ्यांसाठी ग्राह्य धरली जाते. बरोबर, सगळ्यावरतीच परिणाम होतो. सर त्यावर सोबत पुण्यामध्ये आता राहिल्या मुलांना जवळपास महिन्याला 10 ते 12 हजार खर्च येतोय आणि इथून मागे प्रत्येक मुलांनी जवळपास 7 ते 8 वर्ष अभ्यास केला. त्यासाठी आता ऑलमोस्ट घरचे देखील कंटाळलेत की बाबा आणखी किती दिवस, म्हणजे आणखी जबाबदारी येतात. आमच्याकडे तू कधी लक्ष देणार? घरचे बऱ्यापैकी मुलांचे आईवडील ते ग्रामीण भागातले आहेत, शेती करतात, कोणाला 2 एकर शेती, कोणाला 2.5 एकर शेती. तर त्या आईवडिलांचं मुलांनी आता कळायला हवं. पण आजही सिलेक्शन होऊन देखील एवढ्या दिवसानंतर देखील आईवडिलांकडनं आज 10 ते 12 हजार महिन्याला पैसे घ्यावं लागतात, जे की मुलांची ही खूप मोठी अडचण आहे. आर्थिक अडचण देखील एक मोठी समस्या आहे मुलांच्या ठिकाणी. सर मी यवतमाळ जिल्ह्यातून आलेलो आहो. इथं साधारण 4 वर्षापासून मी MPSCची तयारी करतोय. माझी ही 3री मेन्स आहे. आता 11 मे 2022ला ॲड आलेली आहे. त्यानंतर हा 2.5 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. साधारण ही प्रक्रिया 1 वर्षात कंप्लीट व्हायला पाहिजे. संपूर्ण प्रक्रिया 1 वर्षात कंप्लीट होऊन शिफारस यादी राज्य शासनाकडे पाठवायला हवी. तर आज 2.5 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि प्रोव्हिजनल निकाल लागून सुद्धा जे की 15 ते 20 दिवसात फायनल निकाल जाहीर व्हायला पाहिजे होता, तो आणखीन लागलेला नाही आणि कुठलाही स्टे नाही. काय परिणाम होतो तुमच्यावर? आता आम्ही गावाकडून आले असल्यामुळं घरच्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. आई वडील शेती मजुरी करून पोट भागवतात. आम्ही असंच इथं 10,000 रुपये खर्च येतो, तर तो भागवायचा कसा? आज 6 महिने झाले कुठलाही स्टे नसताना निकाल लागत नाही. फायनल निकाल जाहीर होणं हीच आमची मागणी आहे. सर साधारणतः 2022ची आमची जाहिरात आहे. असं एक्सपेक्टेड असतं की 2023ची पूर्व परीक्षा होण्या अगोदर 22ची प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे. इथं 23चा पूर्व झालं, मुख्य झालं, इंटरव्ह्यू पुढच्या आठवड्यात संपतात आणि पुढच्या आठवड्यात कदाचित त्यांचा निकाल येईल. मात्र 22ची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाहीये. 2024ची काहीतरी कारण असेल ना? का नाही? आम्हाला काहीच कम्युनिकेट केलेलं नाहीये सर की आमचं मान्य आयोगानं ही आमची प्रक्रिया का थांबवलेली आहे हेच आम्हाला माहित नाही. या सगळ्या अधिकारी होऊ घातलेल्या सगळ्या उमेदवारांचं तर नुकसान होणारच आहे, परंतु यांची सेवा राज्य शासनाला मिळाली असती तीही मिळत नाहीये. दोन्ही बाजूनी नुकसान आहे आणि ही निर्णय प्रक्रिया का रखडली आहे?
याचंही उत्तर दिलं जात नाहीये. मला शेवटचं विचारायचं आहे की आता तुम्ही पुढे जाऊन प्रशासनामध्ये अधिकारी बनणार आहात. तुम्ही अधिकारी बनल्यानंतर तुमच्याकडून तरी किमान दिरंगाई होणार नाही. पुढे जे काही निर्णय याची नक्कीच आम्ही शाश्वती देतो सर की आमच्याकडनं दिरंगाई अजिबातही होणार नाही. मात्र राज्य शासनाने सुद्धा आम्हाला तशा प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करावा की आम्ही सर्व्हिसमध्ये आता सिलेक्ट झालोय, आमचं ट्रेनिंग लवकरात लवकर सुरू करून शासनामध्ये रुजू करून घ्यावं ही आम्ही राज्य शासनाला विनंती करतो. अन्यथा मग आमची अधिकाऱ्यांची कोणाची इच्छा नाही आंदोलन वगैरे करण्याची, कारण आंदोलन म्हटलं की त्याला राजकीय वळण वगैरे गोष्टी घडतात, त्याच्यामध्ये आम्हाला अजिबात जायचं नाही. मात्र तोच जर एकमेव पर्याय आमच्या समोर शिल्लक असेल तर मात्र येत्या 8 दिवसामध्ये आम्हाला आंदोलनाचा पण निर्णय घ्यावा लागेल. तर जे उमेदवार राज्य शासनामध्ये अधिकारी म्हणून रुजू होऊ पाहतायत त्यांना कारकिर्दीच्या सुरुवातीलाच जर आंदोलनाचा इशारा द्यावा लागत असेल तर परिस्थिती किती गंभीर आहे हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं. जबाबदारी राज्य सरकारची की जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची यामध्ये पडून उपयोग नाही, कारण जबाबदारी दोघांची देखील आहे. या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर कोणी न्यायालयामध्ये विरोधात याचिका दाखल केली नसेल, कोणी आक्षेप घेतलेला नसेल तर आत्तापर्यंत या विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा परीक्षेचा अंतिम निकाल लागणं अपेक्षित होतं, लागायला हवा होता आणि आत्तापर्यंत अधिकारी म्हणून हे सगळे उमेदवार रुजू होणं अपेक्षित होतं, व्हायला हवे होते, ते होत नाहीये. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.